हाय गाइज, मी कपिल. आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आज आलो आपण मुंबईतील स्टेडियममध्ये, कारण RPL अर्थात रेडिओलॉजिस्ट प्रीमियर लीगचा शुभारंभ आज झाला आहे आणि पुढचे 2 दिवस क्रिकेटचा हा महासंग्राम इथे रंगणार आहे. तब्बल 16 संघांनी या लीगमध्ये सहभाग घेतला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून डॉक्टर या लीगसाठी दाखल झालेले आहेत. जवळपास 350 प्लेयरचा या लीगमध्ये सहभाग असणार आहे आणि आपण या आपल्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला या लीगच्या पडद्यामागील गमती जमती दाखवणार आहोत. सोवेल आपण आता मुंबईच्या स्टेडियममध्ये आणि RPLचा थरार चांगलाच रंगतोय. आपल्यासोबत काही महत्त्वाची लोक असणार आहेत, त्यांचा आपण इंट्रो करून देणार आहोत. जिग्नेश ठक्कर जे या RPL लीगचे फाउंडर मेंबरपैकी एक आहेत, ते आपल्याला सगळ्यांचे इंट्रो करून देतील. आपण त्या सगळ्यांकडून जाणून घेणार आहोत की या लीगविषयी त्यांना काय वाटतं, वर्षातून 2 दिवस हा जो क्रिकेटचा मेळावा इथे भरतो त्याविषयी काय वाटतं. चलो. So we started in 2016 December because we had gone through a bad period, all radiologists from across Maharashtra. There was a strike, there was a little discrimination. So just to enhance the mood, improve the mood, get a feeling of togetherness, we started this tournament. It was done in a matter of 2-3 months. With me was Dr. Jignesh Thakkar, Dr. Rajesh Mahekar, Dr. Shailendra Singh, and I'll say the entire team of MSBI from across the state. Within 1 month, we made trophies, T-shirts, certificates. The teams were ready. It was a one-day event, but it was a spectacular event, and that laid the basis for future RPLs. So I'm very happy to be associated with this. आणि जे एक छोटंसं रोप होतं ते आता मी काल जसं सांगितलं तसं ते आता मोठं वटवृक्ष झालेलं आहे. आणि रेडिओलॉजिस्ट लोकांचं जे फिटनेस लेवल आहे ते आता बरंच जास्त झालेलं आहे आणि लोक ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून पार्टिसिपेट करतात आणि ही ट्रॉफी प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये गेलेली आहे. आता हे 9वं एडिशन आहे, पुढच्या वर्षी 10वं एडिशन दुसरीकडे. डॉक्टर शैलेंद्र सिंग, तुम्ही काय 2 शब्द बोला. लोक रुटीन काम करून वैतागले होते. आवर पर्पज वॉज टू स्टार्ट समथिंग वेअर पीपल गेट इन्वॉल्ड इन द रुटीन ॲक्टिव्हिटी सो दॅट द फिटनेस इन्क्रीजेस अँड इट्स लाईक मोर ऑफ एंटरटेनमेंट अँड फेस्टिवल. ॲक्च्युली फेस्टिवल आहे. इट्स लाईक IPL. मला खूप आनंद वाटतो कारण मी पहिल्या RPL पासून टीममध्ये खेळतो आणि पहिल्या RPLला 8 टीम होत्या आणि आज हे रोपटं वाढून 16 टीम झाल्यात आणि याच्यात ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून सर्व पुणे चॅप्टर, सातारा, सांगली, नाशिक, विदर्भ, नगर, मुंबई, ठाणे, कल्याण, नवी असे बऱ्याच टीम येतात आणि आज इथे ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून 350 डॉक्टर्स रेडिओलॉजिस्ट इथे आलेले आहेत आणि या आपण बोलतो क्रिकेट हा आपला धर्म आहे आणि या धर्माचा भरपूर आनंद घेतात आणि एक भाऊबंधुकीचा चांगला संदेश देतात. आता आमचे पास्ट प्रेसिडेंट हेमंत पटेल साहेब आहेत, त्यांना काहीतरी महत्त्वाची घोषणा करायची आहे. म्हणजे ही वॉज सेइंग दॅट दिस ही वॉन्ट्स टू टेक इट टू नॅशनल. सो लेट हिम स्पीक व्हॉट ही वॉन्ट्स टू. सच ए इलेक्ट्रीफाइंग वीकेंड. पूरे देश से रेडियोलॉजिस्ट लोग अभी ये लाइव देख रहे हैं इवेंट को और महाराष्ट्र के करीब 150 से ज़्यादा रेडियोलॉजिस्ट लोग इधर क्रिकेट का और रेडियोलॉजी का उत्सव मना रहे हैं. और अभी हम लोग ये डिसाइड कर रहे हैं इसकी सक्सेस देख के कि उसको कैसे हम नेशनल लेवल पे ऐसा हर एक स्टेट से आके एक दूसरे के साथ खेल के क्रिकेट को और रेडियो की भावना को आगे बढ़ाए. ऑल द बेस्ट. आमचे पास्ट प्रेसिडेंट श्री प्रदीप गांधी साहेब PCMC मधून आहेत. Thank you very much. Fun, friendship and fitness. This was the motto when Sanjeev Mani and team has started this. And we radiologists are working continuously and we are taking the conference only for CT, MRI, everything. But there is no fun. So now because of this event, there is a fun, fitness and friendship. Everything is going on. And to be honest, I have not played in any RPL, but I am attending every RPL. That's the truth. थँक्यू सर. आणि आमचे माजी अध्यक्ष आणि चांगले मित्र डॉक्टर दीपक पाटकर साहेब, नानावटीचे डायरेक्टर आहेत. त्यांना काही क्रिकेटचं आता हसतील माझ्याकडे बघून, पण तरी 2 शब्द बोलू दे. अशा ज्या ॲक्टिव्हिटीज RPL सारख्या त्या एकदम इम्पॉर्टंट आहेत. फिटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट टुडे. सगळेजण काम करतात, अख्खा दिवस स्ट्रेस असते. स्ट्रेस बस्टर इज इम्पॉर्टंट. आणि जे संजीव मणी आणि शैलेंद्र सिंगने चालू केलं होतं 9 वर्षापूर्वी, ते आता लार्ज स्कोपमध्ये चालू झालं आहे. आत्ता 8च्या बदली 16 टीम झाल्या आहेत. 300-350 लोक इथे येतात आणि एन्जॉय करतात. ते एकदम इम्पॉर्टंट आहे. सो बियॉन्ड वर्किंग फिटनेस इज इम्पॉर्टंट अँड दॅट्स व्हॉट RPL इज डुईंग. थँक्यू.
त्या सगळ्यांशी आपण बोललो, पण या सगळ्यांशी ज्यांचं इंट्रो करून दिलं ते जिग्नेश ठक्कर सर. सर तुम्ही सगळ्यांचं इंट्रो तर करून दिलंच, पण जसं काल आपण बोललो होतो उद्घाटनाच्या वेळेस की 8 टीम होत्या आधी, आता 16 टीम झाल्या आहेत. तर आता 2 दिवस खूप धमाल झाली आहे, म्हणजे जी इंट्रो टीमची पार्टी झाली तिथपासून तर आज कट्टू रणरणट होऊन नये, पण या उन्हात पण खेळाडूंचा उत्साह तोच आहे. त्याच उत्साहात सगळे खेळत आहेत आणि तोच जोश सगळ्यांचा आहे. तेच कन्सेप्ट होतं का लोकांनी येऊन एकमेकाला भेटावं, कारण आता कोण लातूरमधलं आहे, कोण मुंबईमधलं आहे, ते केव्हा भेटतात. असे प्रोग्राम असतील. ते क्रिकेट, आपल्या देशात क्रिकेट म्हणजे धर्म आहे आणि त्याच्यामुळे सर्व एकत्र येतात आणि खेळतात चांगलं. आणि तुम्ही बघता की कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट किती आहे, म्हणजे इट इज लाईक मोर दॅन अ प्रोफेशनलिझम. आणि फिटनेस आहे लोकांचं आणि एक चांगलं एक कारण आहे एकत्र यायचं आणि मजा करायची. जसे ते लोक म्हटलेत फन, फिटनेस आणि टुगेदरनेस, दॅट्स अ मोठं आणि ग्रो व्हायला पाहिजे अजून असं मला वाटतं. पुढच्या सीझनसाठी काही योजना डोक्यात आहेत जे म्हणजे राहून गेलंय किंवा काही नवीन सुचलंय ते पुढच्या सीझनला आपण? माझ्या डोक्यात भरपूर आयडियाज आहेत, पण मला खूप शिव्या पडतात लोकांकडनं. कारण कारण काम कोण करत नाही, आम्हाला काम करावं लागतं. तरीसुद्धा एक माझ्या डोक्यात तुमच्याबद्दलचं प्रेम असू शकतं ना? जास्तच प्रेम आहे. आणि ते कन्सेप्ट असं आहे माझ्या डोक्यात, असं आहे का जसे आम्ही मेल RPL केली आहे तशी एक फिमेल RPL अंडरआर्म तरी असू दे, पण करायला पाहिजे. आणि आम्ही ऑलरेडी प्लॅनिंग चालू केलेलं आहे. बहुतेक 2-3 महिन्यात बघू काहीतरी शेपअप होईल. आणि प्लॅनेट मराठी आहेत आमच्याबरोबर, प्रश्नच नाही. आता आपलं लॉंग टर्म असू शकतो 100%, काय डाऊटच नाही तसं. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सो अजून काही महत्त्वाची व्यक्ती आपल्यासोबत असणार आहेत. सध्याचे RPLचे प्रेसिडेंट सर, खूप खूप स्वागत तुमचं. 2 दिवसाचा हा महामेळा, कुंभमेळाच म्हणून आपण सगळ्या डॉक्टर्सचा, वर्षभर स्ट्रेसफुल वातावरणात असतात. 2 दिवस आलेत, फुल एन्जॉय करता आहात, तर कसं वाटतं यंदाच्या नियोजनाबद्दल काय सांगाल? ओव्हरऑल 2 दिवस फेस्टिवलसारखं ॲटमॉस्फिअर आहे. सगळे एकदम मैत्रीपूर्वक, मायनर प्रॉब्लेम तिकडे तिकडे झाले, सगळ्यांनी ॲमिकेबली सेटल केलेत. एन्जॉय केलं आम्ही खूप ऑर्गनाईज करताना, खूप मजा आली. पुढचं नियोजन काय सांगायचं? इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे? पुढचं नियोजन म्हणजे हे फिरतं असतं नियोजन, त्याच्यामुळे पुढचं आता वर्षीचं नियोजन कोणाकडे असेल त्यांनी ते कसे करायचं. पण आमच्या सगळ्या टीमनी गेले 6 महिने 8 महिने खूप कष्ट करून फार सुंदर नियोजन केलं. आता या RPLमध्ये मी लास्ट 10 वर्षापासून इन्व्हॉल्व आहे. अगदी पहिले RPLपासून इन्व्हॉल्व आहे. आणि क्रिकेट म्हणजे आपल्या देशामध्ये असं एकदम सणासारखा उत्सव असतो. त्यामुळे जे ज्युनियर लोक आहेत त्यांना RPLचं वेड आहे. आणि आधी सांगितलं तसं सुरुवातीपासून फक्त 8 टीम्स होत्या, पण जसं वेळ वाढत गेलं तसं आता 16 टीम झाल्या आहेत. छोटे छोटे एरियाज म्हणजे महाराष्ट्रातले सातारा, लातूर असे सर्व टीम्स घेऊन येत आहेत. आणि त्याच्यामुळे आपलं याचं हे वाढत चाललेलं आहे आणि मोर प्रोफेशनल झालेलं आहे. आधी नुसते रेडिओलॉजिस्ट खेळ होते, पण आता रेडिओलॉजिस्ट एक वर्ष इथे सर्व लोक कोच घेऊन शिकता आहेत, प्रॅक्टिस करत आहेत. त्याच्यामुळे त्यांचं हेल्थ आणि इम्प्रूव्ह वगैरे होते आणि त्याच्यामुळे आणि फ्रेंडशिप आणि याच्यामुळे खूप मजा येते. खूप मोठा इव्हेंट होता आणि खूप लोक इन्वॉल्ड आहेत. जवळपास 250-300 लोक इन्वॉल्ड आहेत. त्याच्यामुळे ते एवढ्या लोकांचं अरेंजमेंट करण्यामध्ये धावपळ होतेच. आणि ऑर्गनायझिंग टीम छोटी असते आणि एवढं मोठं ऑर्गनायझेशन करायचं म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट. सो बट वी हॅव टू प्रूव्ह दॅट वी कॅन डू इट अँड वी कॅन मेक इट हॅपन. त्यामुळे आम्ही ते सगळं करून दाखवलेलं आहे आता. सो इट वॉज गुड फन, इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. मे बी इफ वी गेट अपॉर्च्युनिटी अगेन देन वी विल डू बेटर दॅन दिस नेक्स्ट टाइम. आत्ताच सेमीफायनल 1चा रोमांचक सामना झालेला आहे. आपल्यासोबत MPSC ब्लास्टरचा कर्णधार कुणाल. खूप खूप स्वागत. अटीतडीची लढत झाली, पण थोडक्यात सामना गमावला आहे, पण तरीसुद्धा खूप चांगली फाईट तुमच्या संघाने केली. ओव्हरऑल सगळा प्रवास कसा होता? ओव्हरऑल जर्नी एकदम छान होती. सगळेच छान खेळलेले आहेत. शेवटी टीम जी सगळ्यात कमी मिस्टेक्स करणार आहे ती पुढे जाणार आहे. सो सातारा अजिंक्यनी लास्टचे 4 ओव्हर खूप छान टाकले आणि रन्स कमी दिले आम्हाला. सो आय थिंक दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट. बाकी द टीम प्लेड वेल. सुरुवात तुमची खूप धमाकेदार झाली होती, पण एका ओव्हरमध्ये मॅच पलटली आहे. दॅट्स वॉट की 2 ओव्हर 30 होते आणि मे बी लास्टचे 4 ओव्हरमध्ये फक्त 24 रन्स आलेत. सो दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट फॉर शुअर. बाकी दॅट्स वॉट, टीम मेकिंग लेस मिस्टेक्स विल विन अँड दे रिअली प्लेड वेल. बेस्ट लक फॉर नेक्स्ट इयर. सर इंजर्ड झालेत सामना खेळताना, पण सर तरी सुद्धा उत्साह त्यासोबत तुमचा कमी नव्हता. 100% आहे, 100% उत्साह आहे. टीमने खूप चांगली लढत दिली, पण कुठेतरी दुर्दैवाने पराभव स्वीकारावा लागला. नाही, टीमची थोडीशी प्रॅक्टिस कमी पडली. सातारा पहिल्यापासून स्ट्रॉंग टीम आहे आणि त्यांनी खूप डिसिप्लिन काम केलं, डिसिप्लिन प्ले खेळले. आमच्या टीममध्ये तो डिसिप्लिन थोडासा एक्स्ट्रा रन्स खूप दिले आमच्या लोकांनी. तो एक 10 ते 15 रनाच्या डिफरन्सने आम्ही हारलो. काय सर
अभिनंदन तुमचं, सेमीफायनल पर्यंत पोहोचलात. पण नाही झालं असतो, खेळात अर्जित सुरू असते. पण 2 दिवस कसे गेले एन्जॉय तुम्ही? फारच छान पैकी एन्व्हायरमेंट होतं. आम्ही रेडिओलॉजिस्ट आहेत, फारच अतिशय आनंदित झालो इथे. वा वा वा. सर कसा अनुभव? एकदम मस्त. 2 दिवस कधी संपले कळलं नाही. सो अजून आपल्यासोबत काही मेंबर असणार आहेत ज्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर 2 दिवस पूर्ण धमाल केली तुम्ही, म्हणजे पार्टीचा तुमचा जो काय डान्स परफॉर्मन्स होता अव्वल नंबर, कसं होतं त्याचं नियोजन, काय धमाल केली? नियोजन म्हणजे कसं आहे ना, RPLचा एक फंडा आहे, फन फिटनेस फ्रेंडशिप, हा मी काढलेला आहे. 10 वर्षापासून मी RPLमध्ये आहे आणि माझं हे आहे की माझ्या बॉलरला जरी कोणी 6 मारला तरी मी नाचतो आणि माझी विकेट पडली तरी मी नाचतो, कारण माझ्यासाठी रेडिओलॉजिस्ट जिथे काय ते रेडिओलॉजिस्ट हे ब्रीदवाक्य आहे. सगळ्यांनी एकत्र यावं हीच इच्छा आहे आणि त्याच्यासाठी काही तयारी नसते, हे आतून येतं सगळं. 2 दिवस टेन्शन विसरून सगळं एन्जॉय. एक्झॅक्टली. अजिबात. आता बघा, आम्ही इतकं एन्जॉय केलं, आमची टीम हारली तरी आम्ही जास्त एन्जॉय केलं. बाकी काहीच फरक पडत नाही, कसलंही टेन्शन येत नाही, कारण की खूप सारखे वर्षातनं एकदा हा फेस्टिवल असतो आमच्यासाठी की सगळे एन्जॉय करतात. थँक्यू सर आणि बेस्ट लक पुढच्या वर्षासाठी. RPLचा महासंग्राम सुरू आहे आणि नुकतीच दुसरी सेमीफायनल पार पडली आहे. अटीतटी लढत झाली, त्यात मुंबईने बाजी मारली आहे. लातूरची टीम आपल्यासोबत, सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सर सामना जोरदार झाला, पण दुर्दैवाने हार जिथे खेळात होत असते, पण आपल्या संघाला हार पत्करावी लागली आहे, पण सामना मात्र जोरात झालेला आहे. येस, मुंबईचा संघ अतिशय डिसिप्लिन्ड आणि चांगला होता. आमची बॉलिंग जी आहे, बॉलिंग अटॅक थोडासा वीक पडला त्यांच्यापुढे आणि एक मोठं टार्गेट त्यांनी सेट केलं आणि आम्हाला ते चेस करण्यात थोडा अपयश आलं. 2 दिवस खरं तर वर्षभरातून एक विरंगुळा तुमच्या सगळ्यांसाठी होता. खेळ, मजा मस्ती, एन्जॉय, पूर्ण स्ट्रेस बाजूला ठेवायचा आणि 2 दिवस येऊन फक्त मजा करायची. तर कसे गेले 2 दिवस? एकदम मस्त गेले. एकदम मस्त गेले. चांगले गेले. चांगले गेले एकदम 2 दिवस. कसं वाटलं यंदाचं नियोजन, आयोजन सगळं? 8 कारणाचं हे आता तर डबल फिल्डिंग केली होती 2 टीमकडून. नाही एकदम छान होतं आयोजन, चांगलं झालं. चांगलं नियोजन होतं. रेडिओलॉजी प्रीमियर लीग ठाणे, सगळं ठाणे असोसिएशननी सगळ्या जो गोष्टीचं ऑर्गनायझेशन चांगलं केलं. तर फूड, ग्राउंड सगळं चांगलं होतं. थोडं ग्राउंड हे थोडं मातीचं आहे, पण ठीक आहे, सगळ्या गोष्टी जुळून आल्या. हारलो पण नेक्स्ट टाइम 100% येऊन मुंबई इंडियन्सचा आम्ही करू कार्यक्रम. काय मजा आली? येस येस, पुढच्या वर्षी आम्ही नक्की मुंबईला हारू 100%. त्याशिवाय इंटरव्ह्यू नाही देणार. थँक्यू सो मच. RPL सीझन 9चा शेवटचा सामना अत्यंत रोमांचक झाला होता. उपविजेता साताऱ्याची टीम आपल्यासोबत आहे. सर खूप खूप स्वागत. 2 दिवस हा क्रिकेटचा महाकुंभ सुरू होता. तुम्ही सगळे जण संपूर्ण महाराष्ट्रातून इथे आला होतात. फायनलपर्यंत आपली टीम पोहोचली, पण रोमहर्षक सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. पण कसा एकूण अनुभव होता? खूपच सुंदर अनुभव होता. आम्ही नेहमी येतो, ही आमची 6th टाईम होती. याआधी आम्ही 2 वेळा सेमीफायनलपर्यंत पोहोचलो होतो. दिस वॉज द फर्स्ट टाइम वी हॅड रिच्ड फायनल्स आणि वी आर हॅपी विथ अवर टीम. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, V11 वी मीट ऑन द ग्राउंड फर्स्ट टाइम जेव्हा आम्ही पहिल्यांदा खेळायला येतो. याच्या आधी वी नेवर हॅव अ कॉमन प्रॅक्टिसेस, वी नेवर हॅव नथिंग कॉमन. इथे येतो, वी आर फ्रॉम सातारा डिस्ट्रिक्ट ऑल, आणि इथं फर्स्ट टाइम आम्ही सगळे एकत्र येऊन खेळतो ॲज अ सिंगल बॉन्ड. काय बोलायचं? येस, आमचे हे 11 जण आहेत. हे 11 जण असतात, आमच्याकडे 12 प्लेयरच नसतो. 11 जण आम्ही कसं नाही, आम्ही 11 जण कसे तरी एकत्र येऊन हे टीम बनवलेली आहे आणि ती लॉंग लास्ट राहावी. आमचं बॉन्डिंग चांगलं आहे, तेवढंच आमची. किती वर्ष तुमचं? हे आमचं 5वं वर्ष, 6वं वर्ष आणि फर्स्ट टाइम ही आमची अचिव्हमेंट आहे. कसा अनुभव होता 2 दिवस इथे? कसं आयोजन होतं, कसा अनुभव होता? खूप छान होतं. दोन्ही ग्राउंड चांगले होते. मुंब्राचं ग्राउंड जरा थोडं, गेम इज ऑलवेज गेम, सो जे चांगले परफॉर्मन्स येतील तेच जिंकणार. त्यामुळं आम्ही पण खूप ट्राय केला, तरी वी आर हॅपी विथ आवर परफॉर्मन्स. आवर बॉयज प्लेड वेल ॲज युजुअल. सो दे हॅव वन द कप, वी हॅव वन द हार्ट्स. आमच्या टीम मधले अवरेज एज बघितलं तर 45 आहे. आमचे सगळ्यात कमी एजचे प्लेयर आहेत 38चे 2, बाकी सगळे अबव 45 आहेत. 4 जण आहेत आमच्या टीम मध्ये. असू दे, वी एन्जॉयड द क्रिकेट. धडक मारली मोठी गोष्ट. वन थिंग इज वी एन्जॉयड द क्रिकेट. ओव्हरऑल एव्हरीथिंग वॉज गुड. शुभेच्छा पुढच्या वर्षासाठी. थँक्यू.